नमस्कार, मी आनंद गुरव स्वागत करतो आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय आंबोली वॉटरफॉलला। तर आता आम्ही कुंडई या गावात आहे। तर आता थोड्या वेळात आम्ही आमची जर्नी चालू करणार आहे। मित्रांनो, आता आम्ही बाणस्तारी ब्रिज वरती पोहोचत आलेलो आहोत। तर हे बघा, एकदम सुपर फास्ट। आता क्लायमेट पण मस्त आहे, तेवढा पाऊस पण नाही आहे। हे बघा, हे बघा, आमचा आणखी एक मित्र आम्हाला जॉईन झालेला आहे, आतिश दादा। हे बघा, एकदम खुश झालेला आहे विकी आतिशला बघून। मी पुण्यातून बोलवलेला आहे, यावं म्हणून त्यांनी तो गोव्यात पोहोचलेला आहे, त्याला घेऊन आम्ही आंबोलीला चाललोय। तर बघू पुढे काय कार्यक्रम आमचा होईल तो आम्ही तुम्हाला सांगू। गिरी जंक्शन मित्रांनो, आता आम्ही गिरी जंक्शन वरती पोहोचलेलो आहोत, पेड्यान। तर नॅशनल हायवे 17 वरती आम्ही ट्रॅव्हल करतोय आंबोली याला जायला, सावंतवाडीला जाण्यासाठी। तर आता सिग्नल पडलेला आहे, हे बघा। पावसाची सुरुवात झालेली आहे। तर आता बघा, एकदम काळे काळे ढग आलेले आहेत। आता आम्ही पेंड्याला पोहोचलो। भैया म्हणतात तू या पावटे भैया सगळे कर्नाटक सांग बरं आता होय, तेवढे सोबत घेतात कर्नाटक या म्हणतात, विकी या म्हणतात कर्नाटक, विकी या रे कर्नाटक, या रे विकी कर्नाटक डायरेक्ट। मला तर तिकडे जायचं नाही आहे मित्रा, तुला जर जायचं असेल तेवढं बरे केलाय, बेस्ट केला बरे केला मरे बरे इस्ता कळले ते म्हणून मरे कळले रे देऊ बोर ना माऊली मंदिर झाले मोबाईल सावंतवाडी तलाव। मंदिर सावंतवाडी, सुंदर असं मंदिर आहे। रुक्मिणी दाखवा राईट ना सुरेश भाई, हे बघा तरी मित्रांनो, आता आंघोळ करून वगैरे आम्हाला रेडी व्हायचं आहे। तर आता रेडी होऊन आम्ही 7 वाजता बाहेर पडणार। ए अजय, रात्री लाईट पण नव्हती, या पप्पूने आमच्या जनरेटर चालू केला म्हणून आम्हाला रात्री झोप लागली। चला तर आम्ही रेडी आता फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे। आता सावंतवाडी बाजारपेठ मध्ये आहोत। आणि हे बघा विकी रात्री वाघ झाला होता, वाघ टायगर थापट मारला आणि गप्प केला। आणि हे बघा, एकदम सकाळचा व्ह्यू, एकदम थंड, पाऊस पण नाही आहे, क्लायमेट चांगला आहे। काल पण तसंच होता क्लायमेट। हे बघा, सावंतवाडी लेक आहे, मस्त व्ह्यू आहे। दानोली गाव, घाट रस्ता सुरू झालेला आहे आंबोलीला जायला।
छोटे छोटे धबधबे चालू झालेले आहेत आणि पाऊस पण एकदम असा थोडा थोडा येतोय. शांत नाही आहे पण थोडा थोडा पडतोय पाऊस. आता वाजले आहेत, आता सकाळचे 7:07 झालेले आहे. तर आता ऑलमोस्ट आमचा घाट रस्ता अर्धा कंप्लीट झालेला आहे आणि मेन धबधब्याजवळ आणखी थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार पण आहे. हे बघा एकदम जबरदस्त व्ह्यू आहे सकाळच्या टाइमला. गाड्या पण पॉवरफुल व्ह्यू आहे बघायला. एकदम धुकं झालेलं आहे त्याच्यामुळे खालचे काही दिसत नाही तेवढं. आणि रोडचं पण साईडच्या कट्ट्याचं पण काम चालू आहे इकडे आता. आणि हे छोटे छोटे धबधबे 1 2 3 हे बघा. पण इथे आंघोळ करायला मात्र मिळत नाही. आंबोली जो दक्षिण महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हिल स्टेशन, भव्य दऱ्या, नागमोडी वळणे हे या घाटाचे मुख्य दृश्य आहे. आंबोली सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक घाट रस्ता पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 रस्त्यांना जोडणारा आंबोली घाट. पावसाळ्यात या घाटावर पर्यटकांचा ओघ सुरू असतो. पावसाळ्यातील आंबोली घाट हा स्वर्गाहून सुंदर दिसू लागतो. अनेक पर्यटक या ठिकाणी भेट द्यायला येतात कारण घाटाच्या मध्यस्थी असलेला आंबोली धबधबा हा पर्यटकांना चांगलेच भुरळ पाडतो. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ इत्यादी राज्यातून पर्यटक या धबधब्याला भेट द्यायला येतात. जून जुलै महिना ओसरत आला की धबधबा पाण्याने पूर्णपणे भरलेला असतो. धबधब्याकडे जायला कॉन्क्रीटच्या पायऱ्या चढून वरती जावे लागते. कधीकधी ह्याच पायऱ्यावर पाण्याची मोठी झोत दिसून येते. नयनरम्य अशा सुंदर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आणि निसर्गाने दिलेल्या या खास भेटीचा सुंदर असा अनुभव घेऊ. आंबोली धबधब्याच्या थंड पाण्याने भिजून आल्यावर बरेचसे पर्यटक गरमागरम चहा आणि कांदा भजीचा आस्वाद घेतात. तुम्हाला धबधब्या शेजारी बरेच स्टॉल दिसतील ज्यात चहा, भाजी, मिसळ इत्यादी काही तुम्हाला गरम गरम खायला पदार्थ मिळतील. सोबत गरमागरम भाजलेला मक्का. हे सर्व खाद्यपदार्थ आंबोली गावातील रहिवासी यांचा मूळ व्यवसाय. जर तुमच्याकडे काही खायला नसेल तर तुम्हाला या धबधब्या शेजारी उत्तमरित्या नाश्ता मिळेल. आता आम्ही आंबोलीतून बाहेर पडलेलो आहे चौकू या गावी जायला. आणि तिथे बाबू काका म्हणून आहे, वर्षानुवर्ष आम्हाला तो मदत करतो. म्हणजे अशी जेवणा खाण्याची अशी तो मदत करतो. फक्त आम्ही काय चिकन, तांदूळ, अंडी वगैरे आम्ही त्यांच्याकडे घेऊन जातो. तर ते आम्हाला शिजवून वगैरे दुपारच्या टाइमला जेवण वगैरे रेडी करून आम्हाला ते देतात. तर आता आम्ही त्यांच्याकडे जायला ऑलमोस्ट बाहेर पडलेलो आहोत. तर आता अर्ध्या वाटेत आहेत आम्ही. आता चौकू गावात थोड्या वेळाने आम्ही पोहोचणार आहे. चौकू 10 किलोमीटर अंतरावरती आहे. तर एकदम धुकं पण जबरदस्त पडलेलं आहे. ऑलरेडी चौकू गावात आमचा प्रवेश झालेला आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही बाबू काकांच्या घरी पोहोचणार पण आहोत. तर हे चौकूळ गाव आहे. हा बघा
सुंदर असा गाव, एकदम पावसामुळे हिरवीगार सगळीकडे झालेला आहे. मंदिर सुंदर असं आहे. आणि हे बघा, आम्ही आता पोहोचलो बाबू काकांच्या घरी. आता जरा गाडी पार्किंगला घालणार इकडे बाजूला आणि त्यांच्या घरी जाणार. आणि आमचं सगळं जेवणाचं वगैरे सामान गाडीमध्ये पाठीमागे आहे आमच्या गाडीमध्ये, ते काढून आम्ही त्यांच्याकडे देणार रेडी करायला. आणि आम्ही आमचे जे काही पॉइंट्स जे काही ठरवलेले आहेत तिकडे आम्ही फिरून मग नंतर जेवायला इकडे येणार. आम्ही बाबू काकांच्या घरी पोहोचलेलो आहोत. तर सगळं सामान वगैरे त्यांच्या घरी शिफ्ट केलंय. तर हे बघा, आता मी तुम्हाला बाबू काकांचं घर दाखवतो. हे बघा आमचे बाबू काकांचं घर, एकदम निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं म्हटलं तरी चालेल. हे बघा सगळीकडे हिरवीगार झालेलं आहे. आणि आता जरा पाऊस पण कमी झाला आणि एकदम ऊन आलेलं आहे. आता मी बाबू काकांच्या घरात प्रवेश करतो आहे. हे बघा, हा सुरेश भाई, गौरेश, अजय, तिरू, मिथुन वैद्य, आमचे मिथुन दादा. हे बघा, हा बाबू काकांचं घर. बाबू काकाने आम्हाला गरम गरम चाय बनवून आणली. हे आमचे बाबू काका. हे बघा, आणि काकी. झाले आम्हाला 4-5 वर्षे आम्ही इथेच येतो पावसाळ्यात आंबोली घाटामध्ये. बाबू काका थांबा. हे बघा, हे आमचे बाबू काका. असं आम्हाला वर्षानुवर्ष आम्ही येतो इकडे. आमची सेवा चांगल्या पद्धतीने करतात. हो, गरम गरम चहा दिली आता. आई आळू घेऊन आलेली आहेत शेतातून. म्हणजे कशासाठी, म्हणजे खायला ना, म्हणजे उकडून खातात. कोकमा टाकायची, लसूण टाकायची आणि फोडणीला द्यायचं उकडल्यावर. आणि आणखी काय टाकतात त्याच्यात? असं चणे टाकायचे, पांढरी वाटाणे हिरवे टाकायचे. अच्छा अच्छा अच्छा, चालेल. बरं विकी. आमचा सुरेश आता पुढच्या तयारीला लागलेला आहे. बघा, सलाड वगैरे कटिंगचं काम चालू आहे. हे ओली कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, आता कॅबेज कापायचं काम चालू केलेलं आहे. बघा, वैजनाथ, पप्पू पेजा, मिथुन दादा झोपलाय. विकी. सलाड आमच्या सुरेशने बनवलेला आहे. आपण टेस्ट करून बघूया. थांबा, सगळं घेऊन येतो मी. थांबा. मस्त. आता बाबू काकाच्या घरात ना आता आम्ही बाहेर पडलेलो आहे. आता आम्ही जातो बाबा धबधबा. तर मित्रांनो, चला जाऊया आणि पुढचं मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही चाललोय बाबा धबधबा वॉटरफॉलला. एंट्री केलेली आहे आणि या कच्च्या रस्त्याने आम्ही वॉटरफॉलला निघालेलो आहोत. कच्चा रस्ता. आणि हे असा बाबा धबधबा एंट्री केल्यानंतर असा टॅग देतात. हे बघा, बाबा धबधबा वॉटरफॉल. पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आता थोड्या वेळात आम्ही गाडीतनं खाली उतरून बाबा
वॉटरफॉलला जाणार आहोत. हे बघा, हे पार्किंग आहे बाबा वॉटरफॉलचं. आणि लोक थोडी गाडी पाठीमागे येऊन चालत बाबा वॉटरफॉलला निघालेले आहे. इथून दादा आमच्या पुढे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागून गाडी घेऊन पार्किंग मध्ये निघालेलो आहोत. हा आम्ही धबधब्यावरती पोहोचायला थोडा टाइम आहे. आगे चालला